हल्ली बऱ्याच स्त्रियांना थायरॉईडची तक्रार असते। हे जनरली थायरॉईड ग्रंथीचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे हा त्रास होतो। यावर गव्हांकुर चिकित्सा खूपच परिणामकारक ठरते। त्याचबरोबर रोज सकाळी कांचनार पावडरचं लेप गळ्याला केल्याने सुद्धा फायदा होतो। मत्स्यासन किंवा भुजंगासन सारखे गळ्याला स्ट्रेच देणारे आसन केल्याने सुद्धा हे ग्रंथी नियंत्रणात राहतात। स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात। त्या पार पाडताना त्यांना बऱ्याच वेळा अशक्तपणा किंवा डिप्रेशन किंवा मानसिक थकवा याला सामोरं जावं लागतं। अशा वेळी आपण आपल्या आहारामध्ये तूप, बाजरी, केळं, शेवगा, अंजीर, मेथी, नारळाचं पाणी अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे। ज्यांना मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये पित्तशामक गोष्टींचा समावेश करावा। त्यामुळे शरीरातलं पित्त कमी होतं आणि शरीराला आणि डोक्याला थंडावा प्राप्त होतो। आपण आपल्या आहारामध्ये धणे डाळ, बडीशेप, खडीसाखर, आवळा चूर्ण या गोष्टींचा समावेश करू शकतो। रोज सकाळी जिलेबी खाल्ल्याने सुद्धा मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते। जर गर्भ राहत नसेल किंवा गर्भपात होत असेल किंवा गर्भाशयाचे कुठलेही विकार होत असतील तर जांभळाचा काढा यावर खूपच उपयुक्त ठरतो। जांभळाचा काढा मधाबरोबर किंवा ताकाबरोबर नियमित घेतल्याने फायदा होतो। हे एक उत्तम औषध असं समजलं जातं। या काढ्यामुळे शरीरात विटामिन ई जास्त प्रमाणात शोषलं जातं आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनची निर्मितीसुद्धा जास्त प्रमाणात होते। जर वारंवार गर्भपात होत असेल तर उंबराची फळे खायला द्यावीत। उंबराच्या झाडाच्या सालीचा काढा 30 ml रोज घेतल्याने सुद्धा फायदा होतो। त्यामुळे गर्भपात होणार नाही, गर्भाची वाढ चांगली होईल। जर वारंवार गर्भपात होत असेल तर त्यावर सुद्धा हे खूपच उपयुक्त ठरतं। जर कंबरदुखी किंवा संधिवाताचा त्रास होत असेल तर सुंठ चूर्ण आणि हिंग 1 कप कोमट पाण्यातून घेतलं पाहिजे। रोज रात्री झोपण्याआधी 1 कप दुधामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घेतल्याने सुद्धा संधिवाताचा त्रास बरा होतो। जर चेहरा काळपट पडला असेल किंवा पिगमेंटेशन झालं असेल तर तुळशीचं रस, लिंबाचं रस आणि आलं हे एकत्रित करून चेहऱ्याला लावावं आणि ते सुकल्यानंतर चेहरा धुवून टाकावा। याने चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जातो आणि त्वचेला उजळपणा येतो। याचबरोबर नारळ पाणी रोज प्यायल्याने सुद्धा चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जातो। बऱ्याच वेळा डिलिव्हरीनंतर किंवा चुकीच्या आहारामुळे स्त्रियांमध्ये स्थूलता निर्माण होते किंवा वजन वाढतं। यावर उपाय म्हणून रोज रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे जिरे भिजत घालावेत आणि सकाळी उठल्यावर या पाण्यामध्ये अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा हळद घालून हे पाणी चांगलं उकळावं। मग हे पाणी थंड झाल्यावर थोडंसं कोमट झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मध घालून हे पाणी रोज सकाळी घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते। आपण आपल्या आहारामध्ये लसूण, सोयाबीन, द्राक्ष, संत्री, गव्हांकुर, दूध, चीज या गोष्टींचा समावेश केला पाहिजे। यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो। जर कुठलाही त्रास किंवा समस्या आटोक्यात येत नसतील तर डॉक्टरी सल्ला घेणं खूपच गरजेचं ठरतं। तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या आणि आपली तब्येत उत्तम ठेवा।